तर 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे। या संदर्भात आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे। या बैठकीत प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करणार आहे यावर चर्चा होईल। मराठी सक्तीला विरोध करणारे नेते या बैठकीत सहभागी आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये काही तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर मराठी सक्तीच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीची डेडलाईन आता पुढे ढकलली जाते का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल। तर मंत्रालयात प्रताप सरनाईक यांच्या दालनात या बैठकीला सुरुवात झाली आहे। आपण ही बैठकीची दृश्य पाहतोय। तर शशांक राव, संजय निरुपम आणि रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत। तर या मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळतात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील शिवसेनेचेच आहेत आणि त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम यांनी मात्र काहीशी विरोधातली भूमिका घेतलेली आहे। त्यांनी प्रताप सरनाईक यांना 2 पत्रही लिहिलेली आहेत आणि ही डेडलाईन पुढे ढकलावी, ही डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षापर्यंत पुढे ढकलावी अशी मागणी केलेली आहे। आता प्रताप सरनाईक त्यावर काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल।